टरबूज लाल, खाणारा पिवळा आणि डॉक्टर हिरवा। टरबूज कसं आहे? लाल आहे म्हणले, खाणारा पिवळा, पिवळा म्हणजे ताप आला की पिवळा पडतो मनुष्य, आणि म्हणले मग कोणाकडे जातो? डॉक्टर डॉक्टर म्हणले डॉक्टर हिरवा। डॉक्टर हिरवा म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर हिरवी नोट द्यावी लागते ना। सर्व भेसळ आहे म्हणले। कलियुगामध्ये जर सर्वात शुद्ध काय असेल महाराज, कलियुगामध्ये कथा सुद्धा भेसळच आहे, कीर्तन सुद्धा भेसळच आहे। तर तुम्हाला खरंच सगळं शिवमहापुराण सांगितलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी यायचेच नाही। ओरिजिनल जर कथा सांगितली, जशी पुराणात वर्णन आहे तशी सांगितली तर खरंच येतात तुम्ही म्हणतात तो महाराज बदला, पुढच्या वर्षी त्या महाराजाला बोलू सुद्धा, शिवात सुद्धा येऊ देऊ नका म्हणतात। या कलियुगामध्ये फक्त एक शुद्ध आहे, तर म्हणजे केवळ भगवंताचं नाव शुद्ध आहे। म्हणून वेळ मिळाला की त्या भगवंताच्या नावाला वेळ द्यायचा। पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, नारायण 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 नारायण
पद्मनाभा नारायण शास्त्र म्हणले भगवंताला प्रसन्न करण्याकरता भगवंताची स्तुती, भगवंताची कथा, भगवंताचं नाम. म्हणून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा काय करावं म्हणले कथा श्रवण करावी. आणि पहा या मनाची विशेषता अशी हे मन चांगल्या कामाला वडू आणावं लागतं. म्हणले वाईट कामाला कलियुगाची विशेषता सांगितली बरं शास्त्राने. कलियुगामध्ये चांगल्या कामाकरता मन वडवावं लागेल आणि म्हणले वाईट कामाकरता मनाला वडायची गरज नाही. जर आणखी जवळ येऊन बोलू का लवकर लक्षात येईल तुमच्या. समजा जर खारोळ्यामध्ये एखादी बाई म्हणली माझ्या स्वप्नात महादेव आले तर विश्वास बसणार नाही, बसल नाही. आणि समजा जर खारोळ्यात एखादी बाई म्हणली आमकी आमकीचं असं असं ऐकायला आलं, मग म्हणते तुला आता माहित झालं, मला 2 महिन्यापासून माहित होत. कलियुग ऋषीने प्रश्न म्हणले या काळामध्ये जीवाला तारण्याकरता अशी जीवाची प्रवृत्ती राहील. म्हणले मन चांगल्या कामाला लागणार नाही, मन चांगल्या कामाकरता प्रविष्ट होणार नाही, मन चांगल्या कामामध्ये गुंतणार नाही. म्हणजे याला वडत वडत आणावं लागेल. माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद. म्हणले मन चांगल्या कामामध्ये लागणार नाही. तुम्ही मला सांगा कथेत बसल्यावर झोप येते, कथेत बसल्यानंतर पाय दुखतात, मालिका पाहत आणि पाय दुखले कधी? खरं सांगा तुम्हाला मसोबाची शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. मालिका पाहत आणि पाय दुखले. कथेत काही काहीला वाटतं पाय जर घरी ठेवून आले असते तर बरं झालं असतं. काही काही तर सगळे आसनं 3 तासात, सकाळी 1 नाही पण कथेत बसले का सगळे आसनं. कलियुगाची विशेषता सांगायची म्हणून जरा जवळची भाषा बोलतो बरं तुम्हाला. कलियुग कसं आहे तुम्ही म्हणतात महाराज, कलियुग म्हणजे काय? हेच कलियुग आहे. मला सांगा चांगल्या कामाला जांभळी येईल, झोप येईल. चांगले काम जर केलं तर आपल्या गावात नाव व्हावं असं वाटलं, तर वाईट केलं तर शेजाऱ्याला सुद्धा कळू नये. आणखी जवळून बोलू का? सप्त्याला वर्गणी दिल्यावर जर माईक मध्ये नाव नाही आलं तर कमिटीतल्या मेंबरला धरू धरू विचारतान कम नाव नाही आलं, कम नाही नाव आलं, पहिल्या दिवशी दिले मी. म्हणले या कलियुगामध्ये पुण्य दाखवावं वाटेल आणि पाप लपवावं वाटेल. आतापर्यंत खारोळ्यामध्ये कोणी दवाखान्याचं बिल माईक मध्ये सांगितलं? उलट महाराज 5-50 हजार कमीच सांगतो. दवाखान्याचं बिल 5-50 हजार कमी सांगतो, तेवढं नाही सांगत. आणि वर्गणी हे कलियुग आहे. म्हणजे इथं दाखव वाईट लपवावं वाटतं. युगामध्ये मनुष्याकडनं कळत नकळत अनेक होतील. शौनकादी ऋषींना म्हणतात, ऋषींनो या कलियुगामध्ये
म्हणले पाप्यातल्या पापी जीवाचा सुद्धा उद्धार करण्याचं जर सामर्थ्य कशामध्ये असेल तर म्हणले भगवंताच्या कथेमध्ये सामर्थ्य. म्हणले कथा श्रवण केल्यानंतर पाप्यातला पापी जीव सुद्धा उद्धारून जाईल. त्यावेळी महाराज ऋषीने प्रश्न केला, म्हणले एखाद्या पाप्याने कथा श्रवण केली आणि त्या अशी काही कथा आहे का? त्यावेळी ऋषी म्हणतात, ऋषीनो एक तुम्हाला मी सत्य कथा सांगतो. म्हणले कधी सांगता? म्हणले आज नाही उद्या सांगतो. कारण हे बिचारे तुमची वाट पाहून 1 वाजल्यापासून गातात. 12:30 पासून टीव्हीवर येऊन बसले. 1चा टायमिंग होता. बिचारे आणखी जेवलेले नाहीत. मी जेवलो पण हे बाकीचे जेवलेले नाहीत. कारण आपला 1चा वेळ होता आणि उद्यापासून बरोबर 1 ते 4 म्हणजे 1 ते 4 त्याच्यात कमी जास्त काही होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. आता पूजाची आज काही धावपळ नाही. उद्यापासून मला डबल कथा असल्यामुळं बरोबर 1 ते 4 म्हणजे 1 ते 4. 1ला पहिली आरती आणि 4ला शेवटची आरती होणार म्हणजे होणार, हे लक्षात ठेवा उद्यापासून. आज रामनवमीचा उत्सव असल्यामुळे कीर्तनही होती गावात. तसं खारोड्याला कथेचा कंटाळ नाही आहे. पण हे बिचारे 2 तास परेशान झाले. त्यांच्या मनात गाव बदललं काय? कारण मागच्या वेळेस एवढी गर्दी आणि यावेळेस कोणीच यायना. नेमके गावातले कुठं बाहेर गेले की काय? परंतु आज रामनवमीचा उत्सव असल्यामुळे यायला विलंब झाला. आज आपण इथंच थांबू. उद्या बरोबर 1 ते 4 या वेळेत